मुलांना घरी इंग्रजी कसं शिकवायचं याचा हा तिसरा आणि शेवटचा पार्ट आहे. पहिल्या 2 पार्ट्समध्ये मी 4 महत्त्वाच्या स्टेप्स एक्सप्लेन केलेत आणि सोबतच PDF मध्ये सर्व मटेरियल प्रोव्हाइड सुद्धा केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी पालकांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि मुलांना इंग्रजी शिकवताना कोणत्या गोष्टी नाही करायच्या ते सुद्धा सांगणार आहे. हा आहे मला सर्वात जास्त विचारलेला प्रश्न. हे बघा, ज्या स्टेप्स मी तुम्हाला पहिल्या 2 पार्ट्समध्ये दिल्या आहेत त्या स्टेप्स मी तुम्हाला मुलांच्या वयानुसार नाही तर मुलांच्या इंग्रजीच्या लेवलनुसार दिल्या आहेत. म्हणजे असं समजा मुलांना जर बिलकुल इंग्रजी येत नसेल तर मग त्यांचं वय काहीही असो त्यांना अगदी ऑब्जेक्ट नेमिंगपासूनच शिकवायचं. थोडक्यात काय शिकवायचं ते सेमच राहील, पण कसं शिकवायचं आणि किती शिकवायचं याच्यामध्ये फरक पडेल. जसं 7 ते 8 वर्षापर्यंतच्या मुलांना नवीन शब्द किंवा वाक्य सांगताना नुसतं वाक्य बोलून चालणार नाही, तर तुम्हाला तसे एक्सप्रेशनसुद्धा करून दाखवावे लागतील. पण तेच जर मुलं थोडी मोठी असतील तर त्यांना तुम्ही वाक्याचा किंवा शब्दाचा मराठी अर्थ सांगितला तरीसुद्धा चालेल. आणि समजा तुमच्या मुलांना ऑब्जेक्ट नेम्स, काही बेसिक वाक्य आणि ॲक्शन वर्ड्स माहिती असतील तर तुम्ही डायरेक्ट वाक्यांपासून सुद्धा सुरुवात करू शकतात. आणि किती शिकवायचं हे डिपेंड करेल की तुमच्या मुलांना किती लवकर नवीन शब्द आणि वाक्य समजतात आणि लक्षात राहतात. दुसरा प्रश्न, आम्हालाच इंग्रजी येत नाही तर आम्ही मुलांना कसं शिकवणार? सर्वात आधी तर असा विचार करूच नका की मुलांना इंग्रजी शिकवायची. तुमचं फक्त एकच काम आहे, ते म्हणजे मुलांसाठी इंग्रजीचं वातावरण तयार करणं. आणि हीच गोष्ट मी माझ्या PDF मध्ये सुद्धा सांगितलेली आहे. मुलांसाठी इंग्रजीचं वातावरण तयार करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत इंग्रजीचे शब्द, एक्सप्रेशन्स, फ्रेजेस आणि हे मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. सो तेच शब्द, तेच वाक्य तुम्हाला मुलांसोबत योग्य त्या ठिकाणी वापरायचे आहेत. आता हे करण्यासाठी तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त मुलांपर्यंत इंग्रजी पोहोचवायची, जेणेकरून मुलांना इंग्रजीची ओळख होईल आणि इंग्रजी एकदम अशी फॉरेन लँग्वेज नाही वाटणार. एकदा का मुलांना इंग्रजी घरच्या भाषेसारखी वाटायला लागली की मग मुलं स्वतःहून ऐकून वाचून इंग्रजी शिकतील. तिसरा प्रश्न, मुलांना इंग्रजी रीडिंग कसं शिकवायचं? तर हे बघा, जर मुलं त्यांच्या वयानुसार योग्य तेवढी इंग्रजी रीडिंग करत असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर खरंच इंग्लिश रीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे मुलांना इंग्लिश रीडिंगचा क्लास लावणे. कारण इंग्लिश रीडिंग घरी शिकवण्यासाठी तुम्हाला फोनिक्सची माहिती असली पाहिजे आणि याहून जास्त महत्त्वाचं, तुम्हाला वेळ काढून मुलांना एका जागी बसवून इंग्लिश रीडिंग शिकवावी लागेल आणि त्यांच्याकडनं अभ्याससुद्धा करून घ्यावा लागेल. आणि ही गोष्ट पॅरेंट्सकडनं होत नाही. जेवढा उशीर होईल तेवढं मुलांना इंग्लिश रीडिंग अवघड वाटायला लागेल. सो द बेस्ट ऑप्शन इज टू फाइंड अ गुड क्लास अँड एनरोल युअर चाइल्ड देअर. एक महत्त्वाची गोष्ट, सध्या एज्युकेशन, जॉब, इंटरव्ह्यू सर्व काही इंग्रजीमध्ये झालं आहे. म्हणून मुलांना इंग्रजी शिकवणं ही एक गरज आहे, पण मुलांना मराठी शिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. बरेच पॅरेंट्स मुलांच्या मराठीकडे दुर्लक्ष करतात, तर तसं करू नका. व्हिडिओ ऑलरेडी मोठा झाला आहे, म्हणून मुलांना इंग्रजी शिकवताना कोणत्या चुका नाही करायच्या ते मी 4-5 ओळींमध्ये कॅप्शन्स किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर वेळ काढून तेवढं नक्की वाचा आणि मराठीत इंग्रजी शिकण्यासाठी ह्या पेजला नक्की फॉलो करा.